नमस्कार. आपल्याकडे जे काही पदार्थ केले जातात त्या सगळ्या पदार्थांमध्ये एक विशेष अशी चव असते. परंतु आजकालच्या काळामध्ये बाहेरून आलेले पदार्थ, खाण्याचे पदार्थ यांची चलती खूप जास्त आहे. प्रत्येकाला ते पदार्थ आवडत असतात आणि मग अशाच पदार्थ खाल्ल्यामुळे आपण आपली तब्येत दिवसेंदिवस बिघडवून घेतो. परंतु जर का आपली हौस पूर्ण करण्यासाठी, जिभेचा चोचला पूर्ण करण्यासाठी म्हणून जर का हेच पदार्थ आपण मिक्स केले तर म्हणजे समजा एखादा युरोपियन पदार्थ असेल आणि भारतीय पदार्थ असेल, याची मिक्सिंग केली किंवा याला एक कॉम्बिनेशन स्वरूपामध्ये जर का आपण सादर केलं तर ते खूप चांगलं होतं, टेस्टी होतं. असाच स्वरूपाचा एक पदार्थ घेऊन येत आहोत. ते तुम्हाला बघायला आवडेल, करायला आवडेल, खायला देखील निश्चित आवडेल. हा पदार्थ आहे भाकरी सँडविच. तर हा जो पदार्थ आहे भाकरी सँडविच, बऱ्याच वेळेला प्रत्येक घरामध्ये भाकरी केली जाते रात्रीच्या जेवणासाठी, दुपारच्या जेवणासाठी, आणि त्याच्यातून एखादी अर्धी भाकरी उरत असते. आणि ही जर भाकरी उरली तर अशा वेळेला ती भाकरी टाकून दिली जाते किंवा मग खाल्ली जाते बऱ्याच वेळेला. पण बऱ्याच वेळेला कोणी शिळी भाकरी खायला प्रेफर करत नाही. तर अशाच शिळ्या भाकरीचं उत्तम प्रकारे सँडविच आज आम्ही या ठिकाणी आपल्याला दाखवतोय. तर आपण रेसिपी बघून घेऊया. बोलो. ही आहे भाकरी, अर्धी घेतली मी, मोठी होती म्हणून. आणि ह्याच्यात पण म्हणजे टोस्टर मध्येच भाजणार आहे ती. ओके. म्हणून मग शक्यतो अर्धी घेतली, म्हणजे तसाच हे होईल तो. त्याला एक साइडला आपण सेम सँडविचला लावतो तसं सगळे पदार्थ लावायचे, फक्त ब्रेड न वापरता त्याच्याऐवजी आपण भाकरी वापरली. चटणी लावली आहे, हिरवी चटणी, पुदिना, कोथिंबीर, लसूण वगैरे अशी. हा सॉस आहे. आणि आता त्याच्यावर आपण व्हेजिटेबल्स, भाजी, काकडी, गाजर, टोमॅटो, कांदा, सिमला मिरची, काकडी, कांदा, ओके, म्हणजे बटाटा, शिजलेला बटाटा, म्हणजे जे काही पदार्थ तुझे सँडविचला वापरतो ते सगळेच्या सगळे पदार्थ, इवन चीज पण. आता चीज स्प्रेड करूया. तसंच ह्या साईडला पण आपण थोडस चटणी आणि हे लावून घेऊया, म्हणजे टेस्ट जास्त छान येईल. हा, पण हे सगळं मसाला घातला जातो त्यामुळे त्याची चव वाढते आणि थोडस अळणी झाल्यासारखं होतं. ते बरोबर, तिखट वगैरे कमी होतं त्यामुळे. हा, पण ह्याच्यात बाकी काही नसतं, सगळं कच्चं आणि उकडलेलं. जर असं मी मीठ पेरते त्याच्यावर थोडस, आणि थोडस सॉल्ट. आता हे आपण फोल्ड करू याच्यात, आणि आपण आता भाजायला ठेवूया, टोस्ट करायला. आपण टोस्टर गरम करायला ठेवलाय. आणि आता हे आपण तळणीचं तेल घालूया थोडस त्याच्यामध्ये, म्हणजे जास्त छान लागेल. पकोडा किंवा भजी, वडा याच्यातून ते तळलेलं तेल असेल, ते तेल जरा त्याला त्याची चव थोडीशी, त्याचा जो स्मेल असतो तो याला लागेल मला वाटतं, आहे ना. म्हणजे थोडीशी वेगळी रेसिपी आहे. म्हणजे आता हे तेल ओतल्यानंतर याचा जो कांदा भजी केल्याचा जो स्मेल आहे तो इथे आता घेऊ शकतो, इतका तो स्मेल छान येतोय. वरून पण आपण थोडंसं तेल लावूया, म्हणजे ते छान भाजलं जाईल, दोन्ही साईडनी टोस्ट छान होईल. म्हणजे प्रत्येक वेळेला जे तळलेलं तेल असतं हे तेल अशा स्वरूपामध्ये टेस्ट वाढवण्यासाठी म्हणून कामाला येऊ शकतं. टोस्टर बंद केलाय. किती वेळ लागेल आता साधारणपणे? 2 मिनिट.
पण ऑलरेडी भाकरी 2 ते 3 टोस्ट मिनिटांमध्ये केलेली असते, म्हणजे भाजलेलीच असते, हम्म. त्यामुळे जास्त नाही. 1-2 मिनिट दोन्ही साईडने, 1 मिनिट एक साईडने, एक साईड आणि दुसऱ्या साईडने 1 मिनिट, असं 2 मिनिटात. तर असे जे पदार्थ आहेत मंडळी, हे पदार्थ काहीतरी ह्याच्यामध्ये वेगळेपणा असायला पाहिजे, किंवा अशा प्रकारचे जे वेगळे पदार्थ आहेत. आता सँडविच हा पदार्थ मुळात तसं म्हणाल तर हा महाराष्ट्रीयन पदार्थ नाही आहे, पण भाकरी हा पदार्थ निश्चित आपला महाराष्ट्रीयन पदार्थ आहे. आणि भाकरीमध्ये जर का रुटीनच्या सगळ्या, आता तुम्ही बघू शकता ह्या ज्या भाज्या आहेत, कांदा, टोमॅटो असेल, काकडी असेल, शिमला मिर्च आणि शिजलेला बटाटा, हे सगळे पदार्थ त्याच्यामध्ये जर का आपण घातले तर निश्चित भाकरी सँडविच म्हणून एक चांगला पदार्थ आपल्याला मिळू शकतो आणि त्याची चवसुद्धा चांगली होते. जसं की त्याच्यामध्ये आपण सांगितलं की त्याच्यावरती तळणीचं तेल, म्हणजे ऑलरेडी त्याच्यामध्ये कांदा भाजी तळून जायला होते असं तेल त्याच्यामध्ये घातलं आहे, कमी प्रमाणामध्ये आहे, पण त्याची एक विशेष चव त्याच्यामध्ये उतरेल आणि झाल्यानंतर निश्चित आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. आणि जर का आपण ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि ही रेसिपी तुम्ही घरामध्ये करून बघा. 100% आपला पदार्थ चांगला होईल, म्हणजे सँडविच भाकरी चांगलीच होईल, सगळ्यांना आवडेल. आणि हा वेगळ्या प्रकारचा पदार्थ आम्ही तुमच्यापुढे घेऊन आलेलो आहोत, याचा देखील आम्हाला एक वेगळ्या स्वरूपाचा आनंद आहे. त्याच्यामुळे चॅनलवरती जर का आपण नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. अशा स्वरूपाचे वेगवेगळे व्हिडिओ, वेगवेगळ्या घटनेचे व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी तुमच्या समोर घेऊन येत असतो. त्याच्यामुळे आपलं जे प्रेम आहे, जे आजपर्यंत आपण असं दाखवलं या चॅनलवरती आमच्यावरती, ते असंच राहू द्या. आणि ही एक साईडनी भाजली तर दुसऱ्या साईडनी भाजली जाते. हे बघू शकता किती सुंदर दिसते अजून रोस्ट झाल्यामुळे. आता दुसऱ्या साईडने रोस्ट व्हायला ठेवली, ती पण 1 मिनिट. 1 मिनिट घरामध्ये ती बारीक गॅसवर करते, पण नाही तर मग ती एकदम करपून जाईल. पण मला हे विचारायचं आहे, ही रेसिपी तुमच्या डोक्यामध्ये कशी काय आली? काही नाही, अशीच कालची भाकरी शिल्लक होती एक, आणि आज सुट्टी असल्यामुळे, गांधी जयंतीची सुट्टी असल्यामुळे सँडविच करायचं ठरलं. मग आता त्या एक भाकरी, आता सँडविच केलंय म्हटल्यावर भाकरीकडे कोण बघणार. हे आता हा पदार्थ निश्चित चांगला झालेला असणार 100%. आणि असे वेगवेगळे पदार्थ तुझ्या डोक्यात येतात ते सगळ्यांसमोर याही पुढे असेच सादर करावेत असं मला वाटतं. ज्या रेसिपीज आउट ऑफ द वे आहेत, कारण नॉर्मल रेसिपी असतात ते सगळ्याच घरामध्ये बनतात, कदाचित आपल्यापेक्षा चांगलेही बनत असतील, पण या ज्या अशा रेसिपी जेणेकरून अन्नधान्याची नासाडी होणार नाही आणि त्याला पुन्हा एकदा वेगळ्या लुकमधून आपण सादर करू शकतो अशा स्वरूपामध्ये झालेलं आहे सँडविच. भाकरी सँडविच रेडी. हे बघू शकता किती सुंदर त्याला रंग आलाय. आणि आता हे खायला घेऊया आपण. भाकरी सँडविच रेडी. इकडे आता टेस्टर आहे, हा टेस्टर सांगणार आहे टेस्ट करून कसं लागतंय. हां, मस्त. आवडलं? भाकरी सँडविच आणि ब्रेड सँडविच असतं, चांगलं लागतंय ना? ते तर आवडतं. ओके, याच्या पुढे आता भाकरी सँडविचच. सो आता मी पण ट्राय करून बघतो. खरंच छान झालंय. आणि जी टेस्ट ब्रेड सँडविचची असते ना, सेम टेस्ट याची झालेली आहे मला असं वाटतं. काही वेगळं त्याच्यामध्ये काही नाही, उलट अजून हेल्दी आहे. आणि जर का एखादा पदार्थ फुकट जाणार असेल त्याच्यापेक्षा नक्की चांगलं आहे ना, असं छान लागतं. तर मंडळी, हे भाकरी सँडविच तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट करा. आणि ही जी रेसिपी आहे ती जास्तीत जास्त शेअर पण करा, कारण अशाच स्वरूपामध्ये अन्न आहे ते नासाडी झाली नाही पाहिजे. कारण आपल्याकडे खूप लोक उपाशी पोटी झोपतात, त्यांना उपाशी झोपावं लागतं. त्याच्यामुळे जे काही अन्न असेल ते जरी शिळे असेल तर त्याला काहीतरी करून, जसं फोडणीचा भात करतो तसं हे भाकरी सँडविच केलेलं होतं. हे करून बघा, आवडला तर नक्की लाईक करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एकदा अशाच एखाद्या इनोव्हेटिव्ह व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय.